कॅप्सूल वॉर्डरोब म्हणजे निवडक पण रोजच्या वापरासाठी सोयीस्कर आणि कम्फर्टेबल कपडे निवडणं, जे तुम्ही मिक्स मॅच करून इतरही कपड्यांसोबत स्टायलिंग करू शकता, जेणेकरून कपडे कमी असले तरी तुमचा आकर्षकपणा आणि तुम्हाला आज मी काय घालू हा प्रश्न पडणार नाही. तर तुमचा हा कॅप्सूल वॉर्डरोब तयार करण्याआधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, तुमच्या अलमारीतली सर्व कपडे बाहेर काढा आणि त्याचे 3 भाग करा. पहिले ठेवायचे, दुसरे फेकून द्यायचे आणि तिसरे दान करायचे. कारण काय होतं की आपण कपडे घेत जातो, ते ठेवत जातो आणि आपण कधीतरी घालू असे कपडे सुद्धा भरपूर त्या अलमारीमध्ये, त्या कपाटात ठेवलेले असतात. की हा टॉप मी ठेवून देते, हा टॉप मी बारीक झाल्यावर घालणार आहे, किंवा हा टॉप नाही नाही, हा टॉप मी फेकूच शकत नाही, हा माझा खूप आवडीचा टॉप आहे, मी कधीतरी नक्की घालेन. असं करत करत आपण बरेच कपडे आत ठेवतो आणि जे कधीतरी घालेन असे कपडे ठेवलेले असतात ते बहुधा कधी घातलेच जात नाहीत. तर असे कपडे बाहेर काढा, आयदर ते दान करा किंवा फेकून द्या. आणि जर तुमच्या त्या कपड्यांसोबत काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतील, ज्यामुळे तुम्ही त्या फेकू शकत नसाल किंवा कोणाला देऊ शकत नसाल, तर त्याचा DIY मध्ये वापर करून काहीतरी पुनर्वापर करा, जेणेकरून तुमच्या कपाटातली जागा कमी होईल. कारण आपण कधीतरी घालू किंवा मी कधीतरी वापरेन असे कपडे जे ठेवतो ते कधीच वापरले जात नाही आणि तुमच्या अलमारीतली, तुमच्या कपाटातली सर्वात जास्त जागा हे असेच कपडे व्यापतात. तर त्यामुळे ते कपडे बाहेर काढा. नंबर 2, जर तुम्ही अशा जागेवरून कपडे घेणार असाल जिथे कपडे घेण्याआधी ट्रायलची सुविधा नसेल, तर अशा ठिकाणाहून कपडे आणले, जसे तुम्ही घरी आलात, कपडे विकत घेऊन आलात, तर हे कपडे आधी सर्वात आधी हे कपडे ट्राय करून बघायचं. कारण काय होतं की आपण काय करतो, हे असे प्रकारचे कपडे घेऊन येतो आणि आपल्या कपाटात तसेच ठेवतो. आपण विचार करतो, नाही नाही, हा ड्रेस मी सायलीच्या वाढदिवसासाठी घेतलाय, तर मी त्याच दिवशी घालणार. आणि आपण ज्या दिवशी फंक्शन असतं त्या दिवशी तो ड्रेस घालून बघतो, तो टॉप जे काही असेल ते घालून बघतो. तेव्हा आपल्याला कळतं की अरे शिट, ह्याची साईज व्यवस्थित नाहीये, किंवा ह्याची फिटिंग व्यवस्थित नाहीये, किंवा ह्याचं फॅब्रिक व्यवस्थित नाहीये, किंवा हा रंग ऍक्च्युअल मध्ये खूपच वेगळा वाटतोय, तिथे वेगळा वाटत होता, इथे खूप वेगळा वाटतोय, जे काही रिझन असेल ते. तर त्यामुळे, आणि काय होतं, खूप दिवस झाल्या कारणाने कदाचित रिटर्न पॉलिसी संपून गेलेली असते आणि ते कपडे तुमचे रिटर्न होत नाहीत. तर अशा वेळी ते कपडे तुमच्या कपाटात तसेच पडून राहतात आणि तुमचे पैसेही वाया जातात. त्यामुळे कधीही अशा जागेवरून जर तुम्ही कपडे घेणार असाल की जिथे ट्रायलची सुविधा नाहीये, तर इमिजिएटली घरी आल्यावर ते कपडे ट्राय करून बघायचे, जेणेकरून तुम्हाला कळेल की ओके, हा मला ठेवायचा आहे की हा मला रिटर्न करायचा आहे. आणि रिटर्न करायचा असेल तर इमिजिएटली तो रिटर्न करा, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाही आणि हे असे जे नको असलेले कपडे तुमच्या कपाटाची जागा अजिबात व्यापणार नाहीत. नंबर 3, कधीही क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्या. म्हणजे चीप क्वालिटीचे भरपूर कपडे घेण्यापेक्षा चांगलं फॅब्रिक असलेलं, चांगलं क्वालिटी असलेलं, चांगल्या व्यवस्थित क्वालिटीचे कपडे किंवा फॅब्रिकचे कपडे तुम्ही घ्या. थोडेसे पैसे जास्त इन्व्हेस्ट करा. कारण तुम्ही चीप क्वालिटीचे 10 कपडे घेण्यापेक्षा जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे 2 कपडे घेत असाल, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला असा होतो की चांगल्या क्वालिटीचे कपडे लॉंग टर्म साठी टिकतात आणि त्याचं फॅब्रिकही छान असतं, मस्त कम्फर्टेबल असतं. नंबर 4, तुमच्यावर कोणता रंग छान दिसतो? तुम्हाला वी नेक गळा आवडतो की राऊंड नेक गळा आवडतो? तुम्हाला कोणतं कापड आवडतं? तुम्ही कपडे घेताना ते कोणत्या प्रसंगासाठी घेणार आहात? किंवा तुमची जीवनशैली काय असणार आहे? तुम्ही प्रवास करणार आहात की घरी असणार आहात? या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच तुम्ही कपडे खरेदी करा. त्याचं रिझन असं की एखादी गोष्ट त्या व्यक्तीवर छान दिसते, अरे वा, तो ड्रेस तिला छान दिसतोय म्हणजे मलाही छानच दिसणार, मी त्याच प्रकारची फॅशन करते किंवा मी त्याच प्रकारचा ड्रेस विकत घेऊन येते. आणि आणल्यानंतर आपल्याला जाणवतं की अरे यार, तितकासा छान नाही दिसत आहे. तर प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार, प्रत्येकाच्या स्किन टोन प्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळे कपडे सूट होतात. तर त्यामुळे कधीही इम्पल्सिव्ह डिसिजन कपड्यांच्या बाबतीत घ्यायचा नाही की अरे एखादी गोष्ट तिला छान दिसते म्हणजे मला पण क्लासेस दिसणार. नाही, आपला बॉडी टाईप वेगळा असतो, आपली स्किन टोन वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला थोडेसे वेगळे कपडे सूट होतात. तर आपल्या आवडीनुसार
आणि आपण कशात कम्फर्टेबल आहोत असेच कपडे निवडायचे, जेणेकरून आपल्याला अनवॉन्टेड कपड्यामुळे आपल्या कपाटाची जागा व्यापली जाणार नाही. नंबर 5, कधीही कपडे घेताना ते एकाच रंगाचे किंवा एकाच स्टाईलचे कपडे घेणं टाळा. कारण ज्यावेळी तुमच्याकडे एकाच प्रकारचे किंवा एकाच स्टाईलचे कपडे असतात ना, एकाच डिझाईनचे वगैरे, त्यावेळी तुम्हाला मिसमॅच करण्यासाठी ऑप्शन्स खूप कमी पडतात. तर कधीही कपडे निवडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे हा विचार करायचा की हा प्लाझो, हा सलवार, हा शर्ट किंवा हा कुर्ता किंवा ही लॅगिन्स मी अजून किती किती टॉप्सवर किंवा किती किती शर्टवर स्टायलिंग करू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण जेव्हा कपडे विकत घेतो तेव्हा एकदा करायचा, जेणेकरून काय होतं, मग ते तुम्हाला ऑप्शन्स मिळतात की ओके, हे माझ्याकडे ब्लॅक शर्ट आहे, ब्लॅक शर्टवर मी व्हाईट कलरची सुद्धा ट्राउझर घालू शकते आणि ब्लू कलरची जीन्स सुद्धा घालू शकते. तसंच जर तुमच्याकडे प्लाझो असेल, समजा व्हाईट कलरचा प्लाझो असेल, तर तुम्ही त्याला तसा विचार करू शकता की अरे माझ्याकडे व्हाईट कलरचा प्लाझो आहे, ओके, मग हा व्हाईट कलरचा प्लाझो माझ्या त्या ऑरेंज कलरच्या टॉपवर जातोय, ऑरेंज कलरच्या कुर्त्यावर जातोय, आणि शिवाय माझ्याकडे एक अजून येलो कलरचा कुर्ता सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा हा व्हाईट कलरचा प्लाझो जातोय. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही कपडे घेता तेव्हा तुमच्या कपड्याची क्वांटिटी कमी होते आणि एकच कपडे म्हणजे एकच सलवार किंवा एकच ट्राउझर तुम्ही 2-4 गोष्टींसोबत पेअर करू शकता आणि वेगवेगळे स्टायलिंग करू शकता. यामुळे काय होतं, एकतर तुमच्या कपाटातली जागा कमी राहते, म्हणजे कमी व्यापली जाते, कारण एकच ट्राउझर किंवा एकच कुर्ता तुम्ही 2-4 गोष्टींवर स्टाईल करणार आहात. तर त्यामुळे तुमच्या कपाटाला जागा कमी लागते आणि तुमचे पैसे सुद्धा अल्टिमेटली कमी खर्च होतात. नंबर 6, सेलमध्ये, ऑनलाईन किंवा दुकानात भरपूर कपडे घेण्यापेक्षा सीझन वाईज कपडे घ्यायला प्राधान्य द्या. कारण जेव्हा तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या सीझन नुसार कपडे घेतात तर तुम्हालाही तुमच्या कपड्यात वैविध्य मिळतं. म्हणजे तुम्हाला वर्षभर एकच कपडे घालायचे आहेत, ऑफिसमध्ये म्हणा, घरात म्हणा, तर एकच कपडे घालायचे असं होत नाही. जेव्हा तुम्ही सीझन नुसार कपडे घेता तेव्हा तुमच्या स्टायलिंग मध्ये सुद्धा इम्पॅक्ट पडतो. कारण स्टायलिंग मध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात. कारण पावसाळ्यात तुम्ही वेगळे कपडे घालता, मग ते 4 महिने ते तुमचे वेगळे कपडे चालतात आणि हिवाळ्यात मग वेगळे कपडे चालतात. तर ते दिसायलाही खूप आकर्षक वाटतं आणि तुम्हालाही असं वाटत नाही की शिट, मी एकच कपडे किती वेळा रिपीट करतेय, काय चाललंय हे, असं होत नाही. तर हा खूप बेनिफिट आहे. त्यामुळे कधीही कपडे घेताना सीझन नुसार कपडे घ्या, जेणेकरून जसं मी म्हटलं होतं की पावसाळ्यात माझं सगळ्यात फेवरेट कापड कुठलं असेल तर ते क्रेप आहे. त्याचं रिझन असं की ते लगेच वाळतं, म्हणजे जर प्रवासात तुम्ही भिजला जरी असाल तरी ते कापड लगेच वाळतं, तर तुमची त्या ओलेपणामुळे चिडचिड होत नाही. तर अशी कुठले कापड्स आहेत जे त्या सीझन सोबत जातात, याचा रिसर्च करून तुम्ही त्या प्रकारानुसार कपडे घेऊ शकता. नंबर 7, तुमच्याकडे किती कपडे आहेत आणि तुम्हाला किती कपडे लागणार आहेत याची यादी करूनच शॉपिंगला जा. म्हणजे एखादी पेअर तुम्ही डबल विकत घेणार नाही. कारण हे माझ्या बरोबर पहिला झालेलं आहे की काय होतं, आपण कपाटात जेव्हा कपडे ठेवतो ना, कधी कधी आपल्याला विसरायला होतं की अरे हा, त्या रंगाची लॅगिन्स माझ्याकडे आहे, तो शर्ट माझ्याकडे आहे त्या रंगाचा, या गोष्टी विसरायला होतात. आणि आपण काय करतो, शॉपिंग करायला जातो, आणि म्हणजे हे माझ्याबरोबर झालेलं आहे, मी शॉपिंग करायला गेलेले आहे आणि तेच सेम पॅटर्नचे कपडे म्हणजे तेच सेम लॅगिन्स मी परत घेऊन आले होते. आणि नंतर जेव्हा परत कपाट साफ केलं तेव्हा कळलं की ओ शिट, ही माझ्याकडे आहे आणि आता ही पण परत डबल झाली. तर हे असा डबल कपडे घेणं टाळण्यासाठी कधीही तुम्ही शॉपिंगला जाताना एक लिस्ट तयार करा, जेणेकरून आपल्याला कळेल की ओके, मला इतक्याच कपड्याची गरज आहे आणि मी तितकेच घेणार आहे. इम्पल्सिव्ह शॉपिंग अजिबात करायची नाही, कारण खूप पैसे वाया जातात आणि आपल्याकडे एकतर भरपूर जागा लागते कपडे ठेवायला, आणि मग असं जीवावर पण येतं की शिट, काय काढू काय ठेवू, असे सगळे प्रसंग घडतात. तर त्यामुळे इम्पल्सिव्ह शॉपिंग करायची नाही. त्यापेक्षा एक लिस्ट ठेवायची की ओके, मला 4 शर्ट आणि 2च ट्राउझर हव्यात, तर मी तितकंच घेणार आहे. नंबर 8, जर तुम्ही ऑफिस वेअर साठी कपडे घेणार असाल तर न्यूट्रल रंगामध्ये जास्त इन्व्हेस्ट करा. आता न्यूट्रल रंग म्हणजे काय, तर व्हाईट, ब्लॅक, ब्लू, ऑफ व्हाईट, बेज, राखाडी, हे जे असे जे रंग असतात ते म्हणजे न्यूट्रल रंग. हे रंग इझिली कोणत्याही रंगासोबत पेअर होतात आणि सुंदरही दिसतात, आणि त्यामुळे कमी कपड्यात तुम्ही विविध स्टायलिंग मिक्स मॅच करू शकता. त्यामुळे न्यूट्रल रंगामध्ये नेहमी इन्व्हेस्ट करा. नंबर 9, फॅशन ट्रेंड्स लवकर बदलतात पण क्लासिक पीसेस नेहमी चालतात.
त्यामुळे फक्त फॅशन ट्रेंडच्या मागे न धावता आपल्यावर काय सूट होतंय, आपण कशात सर्वात जास्त कम्फर्टेबल आहोत याचा विचार करायला हवा. आणि जर तुम्हाला ट्रेंड फॉलो करायचाच असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये 20% ट्रेंडी कपडे पण 80% क्लासिक कपडे, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला छान वाटतं, तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा ते वापरू शकता, ते तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा कम्फर्टेबली घालू शकता. अशा प्रकारचे कपडे हे 80% असायला पाहिजे आणि ट्रेंडचे कपडे हे 20% असायला पाहिजे, जेणेकरून ट्रेंड संपल्यावर उगाचच तुमच्या वॉर्डरोबची जागा व्यापली जाणार नाही. आपल्या वॉर्डरोबकडे एका नव्या दृष्टिकोनाने बघण्यास सुरुवात करा, कारण कपड्यांमुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तुमचे कपडे हे आरामदायक, सुंदर, कम्फर्टेबल असलेच पाहिजेत. आणि अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.